परभणी में जिला कांग्रेस कमेटी ने दिल्ली की भाजपा नेत्री नाजिया इलाही खान के खिलाफ कथित आपत्तिजनक टिप्पणी के मामले में कार्रवाई की मांग को लेकर जिलाधिकारी के माध्यम से राष्ट्रपति एवं राज्य सरकार के नाम ज्ञापन सौंपा। ज्ञापन में आरोप लगाया गया कि पैगंबर हजरत मोहम्मद साहब के संबंध में कथित टिप्पणी से धार्मिक भावनाएं आहत हुई हैं। कांग्रेस नेताओं ने निष्पक्ष जांच कर भारतीय कानून के तहत एफआईआर दर्ज करने और कड़ी कानूनी कार्रवाई की मांग की। साथ ही समाज में शांति, सद्भाव और भाईचारा बनाए रखने तथा कानून पर विश्वास रखने की अपील भी की गई। समाचार ज्ञापन में लगाए गए आरोपों पर आधारित है। आमची हे मागणी आहे की देशामध्ये जे सामाजिक सलोखा आहे, जे हिंदू मुस्लिमचे एकोपा आहे, त्याला कुठेतरी नष्ट करण्याचं काम चालू आहे। मग बाबासाहेब आंबेडकरचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अवमान केला जाते। छत्रपती शिवाजी महाराजचे संदर्भात काही आक्षेपार्ह वक्तव्य काही लोक ह्या ठिकाणी करतात। महात्मा फुलेच्या बद्दल करतात। तर काय महापुरुष असतील किंवा धर्मगुरू असतील किंवा पैगंबर असतील, यांचा बेसूट वक्तव्य करणाऱ्या लोकांना विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे, याला अटक झाली पाहिजे आणि यांच्या विरोधात कायदा झाला पाहिजे। ज्याप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्ट हे देशामध्ये लागू झाला, व्ही.पी. सिंगांनी केलं, तसा एक ॲक्ट हे सरकार तो करणार नाही। पण मुसलमानाच्या संरक्षणासाठी सुद्धा तसं प्रकारचा संरक्षण कायदा हे देशामध्ये तयार करण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून मुस्लिम समाज स्वतःला सुरक्षित त्या ठिकाणी स्वतःला मानेल आणि त्याच्या माध्यमातून ते देशामध्ये जे हजारो शेकडो वर्षाचं जे एकोपाचं वातावरण हे टिकून राहील। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर खान तसेच सिद्धार्थ हत्यांबेरे, रविराज देशमुख, नागसेन भेरजे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।